का म्हणता मित्रांनो, कसे आहात मग तुम्ही? मी गेली होती बर्डीवर. उद्या आपल्या मावशीचं लग्न आहे म्हणून आपण गेलो होतो या मॉलमध्ये, तिथून गिफ्ट आणण्यासाठी. गिफ्ट वगैरे पॅक केलं आपण आणि मग गेली मी वर्धेच्या बसमध्ये. आपल्याला जायचं होतं वर्धा. मस्तपैकी आपण बसमध्ये वर्धेला चाललेलो होतो. 2 तासाचा प्रवास पूर्ण करून मी पोचली वर्धेला. हा आहे आपला वर्धेचा वेलकम पॉईंट. माहीतच नाही बा, वर्धा खूप डेव्हलप होत चालली. मग मी गेली डिंपलसाठी वडापाव घ्यायसाठी. वडापाव घेतला आणि मी गेली डायरेक्ट हॉलमध्ये जाऊन बघतो त्यांचा मस्तपैकी डान्स चाललेला होता. चला मग बघू आपण डान्स. आता डीजे म्हटल्यावर काही विषय नाही बा. जिथं डीजे आहे तिथं आपलं मावलंच राहते. पहा ना मग, केला ना मग एक डान्स. डान्स वगैरे झाला आणि फुल एन्जॉय झाल्यावर आपण गेलो आतमध्ये जाऊन पाहतो ते खुशीने केला होता आपल्या मैत्रिणीला कॉल. पहा ना मग कशी बोलत होती आपल्या मैत्रिणीसोबत फोनवर. नेमका विषय असा होता की खुशीला काही बोलता येत नाही, ती मुकी आहे आणि तिची मैत्रिणी मुकी होती, म्हणून यांच्या दोघांचं व्हिडिओ कॉलवर बोलणं चालू होतं. आणि इकडे या बायांच्या पारंपरिक पद्धतीनुसार हळद लावायला सुरुवात झालेली होती. आता हळद म्हटल्यावर काही पाहायचं कामच नाही बा. पहा ना, पाहायला तिच्या भाऊजीले आणि दिनू दादाला कसं पकडलं. गच्चीच पकडली. मला पैसे पाहिजे बा म्हणे काकण बांधाचे, त्याच्याशिवाय जमत नाही म्हणे, गच्ची सोडत नाही म्हणे. दिले मग बा मामानं पैसे आपल्या. इकडे आपल्या नवरीनबाईला हळद लागलेली होती आणि ते कुर्लीमध्ये बसलेली होती. पायलनी सगळ्याच मामा लोकांना मस्तपैकी पकडलेलं होतं. पहा ना, वैभव मामाला मला सोडतच नाही म्हणे, डायरेक्ट त्याच्या गळ्यात दुपट्टा टाकला होता बा. मामा म्हणे थांबून जा म्हणे, सगळ्याला देतो म्हणे. तेवढ्याच वेळात पहा कशी मज्जा आली. संपूर्ण संपलेला होता. त्यानंतर स्वरू आणि निरू पहा कशा फोटो काढत होती. स्वरू म्हणे चांगली बघ म्हणे. चला मग भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये. बाय.